उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला जेवण जात नसेल ना तर ही चटणी बनवून ठेवा आणि महिनाभर खा। तर नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। उन्हाळा सुरू झाला का भाजी खायला थोडासा कंटाळा येतो। कंटाळा म्हणजे भाज्या कितीही छान करा पण एवढं काय टेस्टी लागत नसतात। त्यामुळे ना अशा चटण्या करून ठेवायच्या जेणेकरून आहे ना भाजीसोबत एकच चटणी जर असली ना खायला तर थोडीशी भाकरी जास्तच जाते। ही चटणी ना भाकरीचं आणि चटणीचं कॉम्बिनेशन खायला इतकं टेस्टी लागतं ना तर विचारूच नका। कधी कधी काय होतं भाजी कमी येते ना तेव्हा अशी चटणी जर केलेली असली ना तर आरामशीर आपण खाऊ शकतो। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे घेतल्या आहे लाल मिरच्या। ह्या मिरच्या आहे ना जास्त तिखटही नाही आहे आणि जास्त फिक्क्या पण नाही आहे। जर तुम्हाला तिखट करायची असेल चटणी ना तर थोड्याशा मिरच्या जास्त घाला आणि मिरच्या आहे ना कमी गॅसवरती भाजून घ्यायच्या आहे। म्हणजे ज्या वातड झालेल्या असताना त्या थोड्याशा कडक होत्या। आणि त्यानंतर शेंगदाणे घ्यायचे, अर्धा वाटी शेंगदाणे घेतले। हे शेंगदाणे पण आहे ना कमी गॅसवरती भाजून घ्यायचे चांगले। शेंगदाणे ना थोडेसे कमी घालायचे कारण तिळाची चटणी म्हटलं का शेंगदाणे जास्त वापरायचे नाही। नाहीतर काय होतं शेंगदाण्याचा जो स्वाद आहे ना तो जास्त लागतो आणि चटणीचा स्वाद निघून जातो तिळाचा। त्यामुळे ना तीळ जास्त घालायचे आणि शेंगदाणे कमी घालायचे। इथं आता एक वाटी तीळ घेतले। शेंगदाणे भाजल्यानंतर तीळ भाजून घ्यायचं आहे। तीळ चांगलं कमी गॅसवरती भाजायचं, एकदम लालसर रंग होऊ द्यायचा आहे आणि जो सुगंध सुटतो ना तो चांगला सुगंध सुटला पाहिजे। बघू शकता तुम्ही इथं व्हिडिओमध्ये एकदम लालसर असा रंग झालेला आहे तिळाचा। आता थोडंसं आहे ना 15 मिनटासाठी तरी थंड होऊ द्यायची आहे। पूर्ण थंड झाली ना तर 10 मिनटं लागतातच थंड व्हायला। थंड झाली का चटणी जी आहे ना ती अशी गोळे गोळे होते ना ते होत नाही, मोकळी मोकळी छान चटणी होते। तर सुरुवातीला आहे ना शेंगदाणे आणि मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तीळ घालायची मिक्सरला बारीक करत असताना। तीळ तर पूर्ण थंड झालं आहे, शेंगदाणे पण थंड झालेले होते। आता चटणी मिक्सरला फिरून घ्यायची आहे। आता चटणी पूर्ण आपली तयार झाली आहे। तयार फक्त त्याच्यामध्ये ना मीठ घालायचं राहिलं आहे। मीठ खरं तर आहे ना सुरुवातीलाच घालायचं असतं। शेंगदाणे आणि मिरच्या जेव्हा आपण बारीक करतो ना मिक्सरला तेव्हाच घालायचं असतं, पण घाई गडबडीमध्ये ते विसरल्यामुळं आता मी वरून मीठ घालणार आहे। पण चालतं, पण मिक्सरला आहे ना छान बारीक होतं त्यामुळं तसंच घालायचं असं न घालताना। आणि आता मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायची आणि एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची 1 ते 1.5 महिना आरामशीर, कारण याच्यात लसूण पण घातला नाही आहे। आणि हिला आहे ना परतायची गरज नाही या चटणीला, कारण आपण सुरुवातीलाच चांगलं छान शेंगदाणे भाजले, तीळ भाजले आणि मिरची पण भाजून घेतली। त्यामुळं परत त्याला परतायचं नाही, जेणेकरून ही चटणी जी असते ना करपती लगेच। त्यामुळं काय परतायची नाही। शेंगदाण्याच्या चटणीला कसं परतलं तरी पण चालतं। आणि त्यानंतर आता मस्त काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची ही आणि रोज 1 चमचा जेवणासोबत खायची। असं पण भाजी नसली तरी खाल्ली तरी पण चालेल आणि रोजच घ्यायची 1 चमचा, कारण तिखट काय एवढी नाही आहे। आपलं कॅल्शियम वगैरे जे कमी असतं ना ते पण याने भरून निघतं। त्यामुळे ना चटणी बनवायचीच ही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये पण सांगा तुम्ही कशी बनवता तिळाची चटणी। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।